श्री स्वामी समर्थ. बाळा, वेळ हा प्रत्येकाला मिळत नसतो, तर वेळ हा काढायला लागतो. प्रत्येकजण काही नवीन शिकण्यासाठी किंवा कोणते ना कोणते तरी काम करण्यासाठी जर त्याला ते करायचे नसेल तर तो एकच कारण देत असतो, ते म्हणजे वेळ नाही आहे, वेळ मिळत नाही. लक्षात ठेव, वेळ हा मिळत नसतो तर तो काढायला लागतो. माणसाची जर काही इच्छाशक्ती असेल काही काम करण्याची किंवा काही नवीन काही शिकण्याची, तर तो वेळ कसाही काढतच असतो. वेळ न मिळत नाही हे फक्त एक कारण झाले ती गोष्ट न करण्यासाठी. त्यामुळे जर का त्याला खरंच इच्छा असेल की त्याला ही गोष्ट करायची आहे, हे काम करायचे आहे, तर कितीही तो व्यस्त असू द्यात, त्या व्यस्त कामामधूनही तो थोडासा का होईना पण वेळ त्या कामासाठी तो काढू शकतो. लक्षात ठेवा, वेळ मिळत नसतो तर तो वेळ काढावा लागतो. वेळ नाही आहे हे फक्त एक कारण झाले कोणतीही गोष्ट न करण्याचे. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणतीही गोष्ट जर करायची असेल आणि त्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्हाला स्वतःलाच तो वेळ हा काढायला लागतो, त्याशिवाय तो वेळ मिळत नसतो. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये अडचणी आणि संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. असा कोणताही व्यक्ती नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये अडचणी आणि संकटे नाही आहेत. त्याच्या जीवनामध्ये त्याला संघर्ष करावा लागत नाही आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याला कष्ट घ्यावे लागत नाही आहेत. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये अडचणी आणि संकटे पाहिल्याशिवाय सुखाचे दिवस हे येत नसतात. जो व्यक्ती खूप दुःख, अडचणी आणि संकट पाहून त्यांना पार करून पुढे येत असतो, त्याला सुखाचे दिवस हे बघायला मिळत असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आणि संकटे हे येतच असतात. आपल्याला त्याच्यावरती मात करूनच पुढे जायचे असते. कोणालाही संघर्ष हा सुटलेला नाही आहे. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातील त्याच्या वाटेचा संघर्ष हा करावाच लागतो, त्याशिवाय त्याची त्यातून सुटका होत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जीवनामध्ये अडचणी आणि संकटे पाहिल्याशिवाय सुखाचे, आनंदाचे दिवस हे येत नाहीत. त्यामुळे संकटांना आणि अडचणींना घाबरू नका, त्यांना खंबीरपणे सामोरे जा. नक्की तुम्हालाही सुखाचे दिवस हे बघायला मिळतील. स्वामी सांगतात, आपले मत हे आपल्याला ठामपणे इतरांपाशी मांडता आले पाहिजेत. जी गोष्ट तुम्हाला आवडलेली नाही आहे किंवा तुम्हाला करायची नाही आहे त्याला तुम्हाला ठामपणे नाही म्हणता आले पाहिजे. प्रत्येक माणूस हा याच्यामुळेच अडचणीत सापडत असतो, त्याला ठामपणे नाही म्हणता येत नाही. माणसाने ठामपणे नाही म्हणायला शिकलं पाहिजे. त्याच्या एक निर्णयाने, त्याच्या एक ठाम मताने तो त्याच्या पुढच्या आयुष्यातील काही दुःख, संकट टाळू शकतो. माणूस काय करतो, प्रत्येकाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. इतराला नाही म्हणल्यानंतर दुःख होईल, वाईट वाटेल याचा तो विचार करतो आणि स्वतः अडचणीत सापडू लागतो. त्यामुळे त्यापेक्षा सगळ्यात चांगली गोष्ट अशीच की तुम्ही स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. तुम्ही जर का एखाद्या गोष्ट तुम्हाला जमणार नसेल तर त्या व्यक्तीला, समोरच्याला स्पष्टपणे नाही म्हणायला शिकेल. त्याला आत्ता वाईट वाटेल, पण नंतर जेव्हा तो तुमची परिस्थिती समजून घेईल त्यावेळेस त्याला वाईट वाटणार नाही आणि याच्यातून तुमचे संबंधही चांगले राहतील. पण जर का तुम्ही हो म्हणून त्याच्या मदतीला धावून गेला नाहीत तर मात्र ती गोष्ट कायम लक्षात राहील. यातून मैत्री किंवा संबंध, नाते असेल तर ते दुरावण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपले मत हे ठामपणे आपल्याला मांडता आलेच पाहिजेत. आपले मत, तुमचे मत कोणतेही असू द्यात, होकारमध्ये असू द्यात किंवा नकारात्मक असू द्यात, ठामपणे ते तुम्हाला मांडता आलेच पाहिजेत. आयुष्यामध्ये स्वतंत्र जगायला शिका. स्वतःचे निर्णय हे स्वतः घ्या. कोणाच्याही कुबड्यांचा आधार घेऊ नका. कुबड्यांवरती तुम्ही इतरांच्या चालू लागलात तर तुम्हाला आयुष्यभर त्यांच्या गुलामीत राहावे लागेल. याच्या उलट स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिका. भले तो निर्णय आज चुकू द्यात, पण भविष्यामध्ये तो तुमचा निर्णय कधीही बरोबर होऊ शकतो. त्यामुळे
लक्षात ठेवा, स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिका. इतरांच्या कुबड्याचा आधार घेऊन कधीही पुढे चालू नका. एक दिवस असा येईल की तुम्हाला त्या कोंबड्यांची सवय झालेली असेल, पण ते कोंबड्या मात्र तुम्हाला सोडून जातील आणि तुम्हाला पुढे चालताही येणार नाहीत. तुमचा तोल जाऊन तुम्ही पडूही शकतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, चालायचे असेल तर स्वतः स्वतंत्र चाला. कोणाच्याही कोंबड्यांची तुम्हाला गरज नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही जीवनामध्ये पाळायची आहे तर ती ही की जीवनामध्ये न विचारता कोणालाही सल्ला देऊ नका. याने काय होते, तुमच्या सल्ल्याची आणि तुमची किंमत राहत नाही, कदर राहत नाहीत. त्यामुळे कोणालाही न विचारता सल्ला मात्र देऊ नका. आयुष्यामध्ये मनातील रागाला तुम्हाला नियंत्रित ठेवता आले पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्या मनातील रागच आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांचे कारण बनत असतो. आपल्या मनामध्ये योग्य विचारसरणी आणि गोड बोलून आपल्याला जीवनामध्ये खूप काही साध्य करता येते. आपला स्वभाव जर चांगला असेल, मनामध्ये चांगले विचार असतील आणि होटावरती गोडवा असेल, साखर असेल, तर आपल्याला सर्व काही मिळवता येते. या उलट मनामध्ये राग आणि द्वेष ठेवून कोणतीही गोष्ट करायला गेलात तर तुमचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या मनातील रागावरती नियंत्रण ठेवता आले पाहिजे. त्याच्यावरती जो नियंत्रण ठेवेल त्याला आयुष्यात सर्व काही सोपे जाईल. लक्षात ठेवा, एखादी गोष्ट करताना आपले भान जागृत ठेवा. कदाचित आपल्या एका चुकीमुळे एखाद्या निरपराध व्यक्तीला विनाकारण शिक्षाही भोगावी लागेल. आपण चुकून झाली हे म्हणू शकतो, पण आपल्या जी चुकून झाली त्याच्यामुळे दुसऱ्याला मात्र त्याची मोठी किंमत ही मोजावं लागू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट जीवनामध्ये करताना पूर्ण भान ठेवूनच करा. कदाचित तुमच्या एका चुकीमुळे समोरच्याचे आयुष्य देखील उद्ध्वस्त होऊ शकते, ज्यामध्ये की त्याची काहीही चूक नसताना सुद्धा त्याला त्या गोष्टींना सामोरे जावं लागू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, आयुष्यात कोणतीही गोष्ट करताना पूर्ण भानाने करा. पूर्ण भानात असतानाच करा, भान जागृत ठेवून करा. आपल्याकडे आत्मविश्वास व काम करण्याचे सातत्य असले पाहिजे. आपल्याकडे जर का आत्मविश्वास असेल आणि सतत काम करण्याची कौशल्य असेल तर तुम्ही जीवनात हवे ती गोष्ट मिळवू शकता. तुम्ही तुमच्या सर्व संकटांवर, दुःखांवर मात करू शकता. तुमच्यावरची सर्व संकट तुम्ही स्वतः दूर करू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा आणि सतत काम करत राहावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असू द्यात, पण जर का तुम्ही मनामध्ये आत्मविश्वास ठेवला असेल तर तुमच्यासाठी अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. तुमचा जर का तुमच्या मनावर ठाम विश्वास असेल, तुमच्यावर आत्मविश्वास असेल की मी ही गोष्ट करू शकतो, तर लक्षात ठेवा, तुम्ही ती गोष्ट नक्कीच मिळवू शकता. तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यापासून कोणताही अडथळा येणार नाही. तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्ही नक्कीच मिळवचाल. त्यामुळे लक्षात ठेवा, मनामध्ये आत्मविश्वास ठेवा, आयुष्यात सर्व काही मिळवचाल. श्री स्वामी समर्थ.